नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 12वी जी कविता आहे, पुन्हा एकदा कविता, ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. या कवितेचे कवयित्री आहेत, या कवितेच्या प्रतिमा इंगोले आहेत. आणि या कवितेमध्ये त्यांनी कवितेच्या मध्यवर्ती कल्पना सांगायचं म्हणजे मरगळलेला समाज जागृत व्हावा, भेदाभाद मिटून जावेत आणि इथली तरुणाई नवविचारांनी भारून नवीन समाजाची निर्मिती व्हावी, अशा आशादायक स्थितीचे व मनाच्या भावस्थितीचे वर्णन कवयित्रींनी या कवितेमध्ये साकारले आहे. म्हणजे कवयित्रीला समाजाला जागृत करायचं आहे आणि जे काही आपल्या विविध धर्मामध्ये, जातीमध्ये भेदभाव आहेत ते सगळे मिटवून नवीन नवविचारांनी तरुणाईला समाज जागृती करायची आहे. म्हणजे कवयित्रीला समाजाच्या भावस्थितीचे ओजस्वी वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. तर ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. ही कविता आपली पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 43 वर आहे. पुन्हा एकदा. या कवितेचे थोडे शब्दार्थ आपण पहिले पाहूया की भिनावी. भिनावी म्हणजे काय? भिनावी म्हणजे मिसळून जावी, विरघळून जावी. पुकार. पुकार यानी जल्लोष, घोष, किसी को आवाज देना, तो उसको मतलब पुकार कहते हैं. एक बार. एक बार यानी एकदा, एक समय, एक बार ऐसे. एक बार यानी एकदा, एका वेळेस. पिंगा म्हणजे गोल गोल फिरणे. बेभान. बेभान यानी भान नसने, धुंध होने. जैसे पढ़ाई एग्जाम नजदीक आई है तो हम लोग कैसे पढ़ाई करने में ही मतलब बेभान होते हैं, यानी व्यस्त होना, मतलब उसी काम में लगे रहना, उसको बेभान कहते हैं. भेदाभेद. भेदाभेद यानी फर्क. जैसे विविध जाति धर्म पंथ में भेद करने लगते हैं, तो वो भेदाभेद हमें मिटाना है. घुमावा. घुमावा म्हणजे गिरकी. गिरकी यानी गोल गोल घुमना, उसको घुमावा किंवा गिरक्या घेत सुटावा म्हणतात. युवक. युवक म्हणजे तरुण. जागरूक या तरुण, उसको युवक कहते. भारला जावा. भारला जावा म्हणजे चांगल्या विचारांचा पगडा. भारला जावा म्हणजे त्याच्यावर चांगले विचार, संस्कार, मूल्ये याचा प्रभाव व्हावा आणि त्याला भारला जावा असे म्हणतात. नवनिर्माण म्हणजे काय करायचं नेमकं? नवनिर्माण म्हणजे नवीन निर्मिती करायची, काहीतरी नवीन वेगळं करायचं की जे आपल्या समाजाला पण उपयोगी पडेल आणि आपल्या सगळ्यांसाठी ते फायदेशीर असेल. चाहूल लागणे म्हणजे अंदाज लागले. आपण बोलीभाषेमध्ये पण कधी कधी बोलतो की मला हे येण्याची चाहूल लागली. तर चाहूल लागणे मतलब अंदाज लगाना, अंदाज बांधणे. भुलावी. भुलावी म्हणजे काय? विसरून जावी. विसरायचं आपल्याला ते, म्हणजे त्याला भुलावी असं आपण बोलतो. उजळावी. उजळावी म्हणजे काय? प्रकाशमय व्हावी. उजळावी म्हणजे प्रकाश व्हावा किंवा अंधकार मिटावा, त्याला उजळावी असे म्हणतो आपण. दिगंतात म्हणजे अवकाशात, आकाशात. आता या कवितेमध्ये काही वाक्यप्रचार पण आहेत आणि वाक्यप्रचारावर आपल्याला 2 मार्काचा प्रश्न येतो. एकूण 4 मार्काचा प्रश्न येतो. 2 वाक्यप्रचार येतात. त्या दोन्ही वाक्यप्रचारांचा आपल्याला अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो. तर जसे रक्तात भिनणे. रक्तात भिनणे म्हणजे काय करणे? एखादा विचार रक्तात विरघळणे. म्हणजे समजा आपण कोणी आपल्याला काही सूचना केली किंवा काही आपल्याला जसं अप्रिशिएट केलं किंवा मोटिवेशन केलं, तर म्हणजे तो विचार आपल्या मनामध्ये रुजणे, त्याला रक्तात भिनणे असे म्हणतो. पुकार करणे म्हणजे घोष करणे. घोष करणे म्हणजे घोषणा करणे, पुकारणे, आवाज देणे, सूचना करणे, उसको कहते हैं पुकार करणे. पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिरणे. भारले जाणे म्हणजे एखाद्या विचाराने भारित होणे. जसे एखाद्या नेत्याचा, समाजसेवकाचा आपल्यावर जो काही त्यांनी म्हणजे विचार केलेला असतो किंवा समाज प्रबोधन केलेलं असतं, तर त्याचा खूप खोलवर परिणाम आपल्या मनावर होणे आणि ते आपण आचरणात आणतो, त्याला आपण भारले जाणे असे
म्हणतो. चाहूल लागले, चाहूल लागणे म्हणजे अंदाज येणे. जैसे कुछ ऐसे होने वाला होता है तो हम उसी के ऊपर से अंदाज लगाते हैं, तो उसी को कहते हैं की चाहूल लागणे. तर आपण आता या कवितेचा हे शब्दार्थ पाहिले आणि कवयित्री ज्या आहेत त्या प्रतिमा इंगोले आहेत. आणि पुन्हा एकदा का अर्थ है कि फिर से एक बार हमें क्या करना है, जागरूक होना है, नई उम्मीद से, नए विचार से हमें उठना है और काम करना है. जैसे हम का मतलब काम करने के लिए, प्रगति करने के लिए शुरू करते हैं, तो उसकी शुरुआत हमारे घर से होती है. घर से फिर अपने आप समाज, पूरा सभी घर मिला के गांव समाज ये सभी जो है वो जागरूक हो जाते हैं और हमें अपने लिए, अपने समाज के लिए, अपने देश के लिए, सभी के लिए हमें प्रगति करनी है. तो कवयित्री का इसमें कहने का तात्पर्य ये है कि हमें मतलब फिर से एक बार जागरूक होकर नई उम्मीद से, नए विचार से उठना है और काम करना है. काम करेंगे तो उसका फल जरूर मिलेगा. अभी हम कविता देखेंगे. कवयित्री यामध्ये बघा, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक बार. पुन्हा एकदा कवयित्री कह रही है कि फिर से हमें एक बार उठना है. चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात. भिनावी रक्तात मतलब कोई विचार हमारे अंदर मतलब गहराई से जाए, हमारे मन के ऊपर प्रभाव करे, हम उसी तरह से काम करे. करीत पुकार पुन्हा एक बार. आता इथे कवयित्री नवविचारांचा समाज निर्माण व्हावा. कवयित्री अंधश्रद्धा, जो कुरीती आहे, रूढ़ी परंपराएं है कि जो हमारे समाज के लिए उपयोगी नहीं है, इन सबका त्याग करने के लिए कह रही है. नवविचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेतलेल्या भावनांचे चित्रण या कवितेमध्ये कवयित्रींनी केले आहे. पुन्हा एकदा आकाशात वीज लख चमकावी. कवयित्रीला सांगायचे आहे की पुन्हा एकदा जशी आकाशामध्ये वीज चमकते, बिजली जब चमकती है तो उसका मतलब बहुत ही गहरा प्रकाश पडता है. खाली उतरून ती रक्तात मिसळावी आणि स्नायू पेटून उठावेत. अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंनी बलशाली घोष करावा आणि पुन्हा एकदा असे घडावे. कवयित्रीला काय वाटते की म्हणजे कवयित्रीने त्या विजेची आपली कल्पना केलेली आहे की जशा प्रकारे वीज प्रखर प्रकाशाने चमकत असते, एवढ्याच प्रकाशाने आपण पण जागृत व्हायला हवं. आपला समाज जो आहे तो ज्या काही आपल्या समाजाला हानिकारक गोष्टी आहेत आपण त्याचा त्याग करायचा आणि नव्या विचाराने, नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्याला येणारा रोज जो दररोज दिवस उजाडतो तो प्रत्येक दिवस नवीन असतो. आणि आपल्याला कवयित्री या कवितेमध्ये त्या नवीन विचारांचा म्हणजे अवलंब करायला सांगतात, त्याचा उपयोग करायला सांगतात आणि तेवढ्याच नवीन विचाराने आपण जागृत व्हायला पाहिजे आणि तेवढ्या उत्साहाने आपण कामही करायला पाहिजे. कवयित्री असे या कवितेमध्ये सांगतात की ज्या प्रकारे वीज चमकते, वीज कडाडून चमकली की तिचा लख्ख प्रकाश येतो, तेवढ्याच म्हणजे कवयित्रीने आपल्या मनाची आणि त्या विजेची कल्पना केलेली आहे की जशी आकाशामध्ये वीज चमकते तेवढ्याच तीव्र गतीने आपण आपल्या अंगातली जे स्नायू आहेत ते स्नायू पेटून उठावेत. म्हणजे पेटून उठावेत म्हणजे काय की तेवढ्या उत्साहाने आपण काम करण्यासाठी तत्पर राहावे. ज्या काही आपल्या समाजात अंधश्रद्धा, रूढी परंपरा आहेत त्यांचा त्याग करावा आणि जे काही नवीन नवीन आहे ते नवीन आपण शिकून आपल्या समाजाची, आपल्या घराची, आपल्या देशाची आपण प्रगती करायला हवी. म्हणजे कवयित्रीने विजेबरोबर आपली कल्पना केलेली आहे की आपला हा भारत देश नवयुवकाला ती प्रेरणा देते, प्रेरणा करते की नाही आपल्याला आता आपले जे स्नायू आहेत ते मजबूत करायचे आणि आपल्याला वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींना आपल्याला स्वीकारायचं आहे, नवीन नवीन शिकायचं आहे, सृजनाची निर्मिती करायची आहे आणि आपल्या घराचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा आपल्याला विकास करायचा आहे. आता दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री काय सांगतात, पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान,
बेभान म्हणजे आपण यापूर्वी शब्दार्थामध्ये पण पाहिलेलं आहे की बेभान म्हणजे काय, की भान नसणे किंवा धुंद होणे किंवा मग्न असणे, कोणतंही काम करण्यामध्ये आपण मग्न असणे त्याला बेभान बोलतात. पुन्हा एकदा घालीत पिंगा पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्या खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. पुन्हा एकदा पहिल्या कडव्यामध्ये कवयित्रीनी आपली तुलना विजेशी केली होती. ज्या प्रकारे वीज प्रकाश देते, लख्ख चमकते, त्या प्रकारे आपण त्या जोशाने आपण पेटून उठायचं आहे ना, आपले स्नायू मजबूत करून आपल्याला काम करण्यास तत्पर राहायचं आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपली तुलना कशाशी केलेली आहे, वाऱ्याशी केलेली आहे. वारा म्हणजे हवा, पवन. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिरणे. पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान, कोसळाव्यात खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. यामध्ये दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीनी पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिरणे. आता इथे दुसरी ज्या आहेत त्यात पावसाच्या सरींचं वर्णन केलेलं आहे. जब हल्की सी बारिश आती है और चली जाती है तो उस सरी, बारिश की जो बूंदे है, सरी है, जैसे एक बार बारिश आना फिर खुल जाना, तो उसको जो है पावसाच्या सरी कहते हैं. तो पहले में उन्होंने बिजली के साथ अपनी तुलना की है, अभी दूसरे में उन्होंने पावसाच्या सरी इसके साथ अपनी तुलना की है. तो कवयित्री इसमें क्या कहना चाहती है कि पुन्हा एकदा फेर धरीत पिंगा घालीत पावसाच्या जोरदार सरी बेभान होऊन खाली कोसळाव्यात. म्हणजे बारिश जो है वो बेभान होकर मग्न होकर और बहुत तेज बारिश जो है वो होनी चाहिए. कोसळाव्या म्हणजे काय, होना. पायाखालची मातीत माती मिसळून जावी, मातीत माती एक व्हावी, मतलब बारिश आएगी तो सब मिट्टी क्या हो जाएगी, गिल्ली हो जाएगी और एक साथ जो है वो एक हो जाएगी मिट्टी. सगळे भेदाभेद मिटून जावेत. मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. पुसून यानी कि मिटाना. जो भी हर जाति धर्म पंथ में भेदाभेद है, फर्क है, अंतर है, जो भेदभाव है, उन सबको क्या करना है, मिटाना है. अगर तेज बारिश हो जाएगी और जैसे पूरी मिट्टी एक हो जाती है, उसमें कोई अलग अलग मिट्टी नहीं रहती है. कहने का तात्पर्य है कवयित्री को, इसमें कवयित्री क्या कहना चाहती है कि नवीन विचारांच्या सरी कोसळून समाजातील जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत. म्हणजे या इथे कवयित्रीने आपली तुलना पावसाच्या सरी सोबत केली आहे की पावसाच्या सरी कशा म्हणजे एकदम जोरात यायला पाहिजे आणि त्यामध्ये सगळी माती जी आहे ती मातीत माती एक होते, सब मिट्टी गिल्ली हो जाती है. उसी प्रकार से कवयित्री यहाँ पे हमें क्या संदेश देती है कि नवीन विचारांच्या सरी कोसळून नया नया कुछ सीखना, सृजनात्मक निर्मिती करना और हमें ऐसे विचारों का अवलंब करना है कि जिससे जाति भेद, धर्म भेद, पंथ भेद सब नष्ट हो जाए और जो जिस तरह से मिट्टी एक हो जाती है उस तरह से सगळी माणसे एकत्र यावीत. जितने भी मानव लोग हैं, इंसान है, किसी भी जाति धर्म पंथ के नए विचारों को हम अवलंब करेंगे तो हाँ फिर जो सभी मनुष्य है तो वह सभी मनुष्य किसी भी जाति धर्म पंथ के वो एकजुट होकर मिलजुल कर भाईचारे से रहे. यानी कि कवयित्री इसमें जिस तरह से बारिश मतलब बारिश की बूंदे एक साथ आती है और मिट्टी एक हो जाती है, उसी तरह से हमें नए विचारों का अवलंब करना है और फिर हमें जाति भेद, धर्म भेद, पंथ भेद सभी मिटाकर सिर्फ मनुष्य जो है वो एकजुट होना चाहिए और सब मिलजुल कर भाईचारे से रहे. मतलब दूसरे पंक्तियों में, दूसरे कड़वे में उन्होंने हमें बारिश की सरी के साथ हमारा जो है हमारी तुलना की है और उनसे हमें प्रेरणा लेकर नया समाज निर्माण करना है, भेदाभेद मिटाना है. कोई भी इंसान किसी भी जाति धर्म का हो, सिर्फ मानवता एक ही धर्म है, मनुष्य एक ही है और हमें मिलजुल कर रहने का संदेश कवयित्री ने इसमें दिया है. अभी तीसरे कड़वे में कवयित्री क्या कहना चाहती है, पुन्हा एकदा
घुमावा वारा, पुन्हा एकदा मतलब पुन्हा मतलब फिर से एक बार, घुमावा वारा, घूमना मतलब क्या, गोल गोल फिरना, गिरकी घेना, गिरक्या घेत सुटावा म्हणजे गोल गोल घूमते रहना. युवक इथला भारला जावा, युवक म्हणजे तरुण, यहाँ का जो युवक है, तरुण है, कामगार वर्ग है, तो युवक इथला भारला जावा. भारला म्हणजे काय, भारला जावा म्हणजे चांगल्या विचारांचा, चांगल्या संस्कारांचा त्याच्यावर परिणाम व्हावा. विसरावी, भुलावी तहान, भुलावी भूक, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात. दिगंतात म्हणजे अवकाशात, दिगंतात म्हणजे अवकाशात. तो कवयित्री यामध्ये पुन्हा एकदा सांगते, पहिल्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपली तुलना म्हणजे विजेकडून आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी त्यांनी सांगितलं. दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला त्यांनी पावसाच्या सरीसोबत ज्या प्रकारे पाऊस येतो, बारिश होती है और सब मिट्टी एक हो जाती है, त्याच प्रकारे आपल्याला पण नवीन विचाराचा, नवीन संस्काराचा अवलंब करून सगळे जातीभेद, वर्णभेद, मतभेद हे सगळे आपल्याला मिटवण्यासाठी त्यांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, आपल्याला शिकवण दिलेली आहे, किंवा त्या विचारांचा, संस्काराचा आपल्यावर पगडा जमवण्यासाठी त्यांनी सांगितलं आहे. आता तिसरं कडवं जे आहे तर कवयित्रीने आपल्याला वाऱ्यासोबत त्याची तुलना केलेली आहे. ज्या प्रकारे पुन्हा एकदा घुमावा वारा, घुमावा वारा म्हणजे वारा जो आहे तो गोल गोल फिरणे. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा, युवक म्हणजे तरुण, इथला जो युवक आहे तो युवक भारला जावा म्हणजे त्यावर चांगल्या विचारांचा पगडा किंवा चांगले संस्कार त्यामध्ये यावे. भुलावी तहान, भुलावी भूक, भुलावी म्हणजे विसरावी, तहान म्हणजे प्यास, म्हणजे आपल्याला तहान भूक विसरायची आहे. नवनिर्माणाची लागावी चाहूल, आपल्याला नवीन काही निर्माण करण्याची, नवीन समाज निर्मिती करण्याची चाहूल लागावी. उजळावी भूमी दिगंतात, म्हणजे दिगंतात म्हणजे अवकाशात, आणि आपली जी सगळी भूमी आहे, जमीन आहे, ती त्यांनी म्हणजे नवनिर्माण करून सृजनात्मक विचारांचा समाजावर आपल्या पगडा ठेवण्यासाठी किंवा त्या चांगल्या संस्काराचा त्यामध्ये अवलंब करण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे प्रेरणा केलेली आहे. म्हणजे पुन्हा एकदा नवीन सृजनांचा वारा घुमावा, सृजनांचा म्हणजे नया कुछ निर्माण करणे का, आणि इथल्या तरुणांची मने भारली जावी, तिथला जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गावर चांगल्या संस्कारांचा पगडा झाला पाहिजे, चांगले संस्कार त्यांनी घेतले पाहिजे. तहान भूक विसरून त्यांना नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहूल लागावी. चाहूल लागावी म्हणजे अंदाज लागावा, म्हणजे आपल्याला तहान भूक सगळं विसरून नवीन काहीतरी निर्माण करण्याची आपल्याला चाहूल लागावी, किंवा आपल्याला जी समोर आश्वासने आहेत ती आश्वासने आपली पूर्ण करण्यासाठी आपल्याला येथून प्रेरणा घ्यायची आहे. नवनिर्मितीच्या तेजोमय प्रकाशात ही इथली भूमी उजळून जावी, म्हणजे जसं नवीन तंत्रज्ञान येते, टेक्नॉलॉजी येते, नवीन आपण आंतरजालाचा, इंटरनेटचा उपयोग करतो आणि नवीन नवीन शिकतो, त्याच प्रकारे आपल्याला ह्या सगळ्यामधून नवीन काहीतरी निर्माण करायचं आहे, आणि ह्या तेजोमय प्रकाशात ही इथली भूमी आहे ती भूमी उजळून जायला पाहिजे, तिची दिव्य प्रभा अवकाशात पसरावी, आणि आपण जे काही नवीन बनवणार आहेत, नवीन आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी करणार आहोत, या सगळ्यांचा फायदा आपल्या इथल्या मानवता जातीला, मानव धर्माला, सगळ्या प्राणी मात्रांना, सगळ्या इथली जी काही सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीला सगळ्यांना आपल्या ह्या नवीन काहीतरी निर्माण करण्याचा फायदा झाला पाहिजे, आणि याची जी कीर्ती आहे, जी महती आहे, ही पूर्ण अवकाशात म्हणजे आकाशापर्यंत पोहोचली पाहिजे. आपली भारतभूमी सर्वत्र आदर्शवत दिसावी, आणि एकंदरीत आपला जो विकास आहे तो आपल्या घरापासून आपल्या गावापर्यंत, समाजापर्यंत,
राज्यापर्यंत आणि एकूण देशापर्यंत विकास होत असतो. आपली जी भारत भूमी आहे ती भूमी खूप संपन्न आहे, आदर्शवत असावी आणि तिच्या आपल्या भारत देशाच्या विकासासाठी आपण सतत धडपडत असलं पाहिजे आणि या नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी. म्हणजे आपण जर नवीन नाही शिकत गेलो तर आपण मागे पडणार. यासाठी आपल्याला आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी आपल्याला जे काही नवीन 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 येत असतं त्यामध्ये आपल्याला म्हणजे शिकून घ्यायला हवं, अपडेट राहायला हवं आणि तरच आपण आपल्या देशाचा, आपल्या राष्ट्राचा आपण विकास करून त्याचं नाव जे आहे ते पूर्ण अवकाशात, पूर्ण भूलोकावर आपण त्याचं नाव जे आहे ते रोशन करू शकतो. म्हणजे कवयित्रींनी या कवितेमध्ये आपल्याला तिन्ही जे आहेत ते पहिल्या कडव्यामध्ये त्यांनी आपल्याला आपली तुलना विजेबरोबर केलेली आहे. वीज म्हणजे बिजली, ज्याप्रमाणे वीज कडाडते, लख्ख प्रकाश देते, तेवढ्याच तीव्र गतीने आपल्याला आपली जी स्नायू मजबूत करून आपल्याला आपलं कार्य करण्यासाठी तत्पर राहायचं आहे आणि त्यापासून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. दुसरं जे आहे ते दुसरं कडवं आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, पुन्हा एकदा घालीत पिंगा, म्हणजे पावसाच्या सरी बरोबर आपली तुलना केली आहे. ज्याप्रमाणे पाऊस येतो आणि पाऊस आल्यावर सगळी माती जी आहे ती एक होते, त्याच प्रकारे आपल्याला सुद्धा जे आहे भेदभाव आहेत ते भेदभाव पूर्ण मिटवून मानवता हा एकच धर्म आहे. सगळ्या जाती धर्म पंथातले आपल्याला वर्णभेद, धर्मभेद आणि जातीभेद सगळं मिटवून आपल्याला सगळी माणसे जी आहेत ती माणसे एकच आहेत. हा संदेश दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपल्याला दिलेला आहे. आणि तिसरा जो कडवा आहे त्या तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपल्याला वाऱ्याबरोबर आपली तुलना केली आहे. वारा जसा खूप जोरात वारा येतो तो असा गोल गोल गिरकी घेत येतो, त्याप्रमाणे आपला जो इथला युवक आहे, इथला तरुण वर्ग जो आहे, त्या तरुण वर्गांची जी मने आहेत ती चांगल्या विचारांनी, चांगल्या संस्कारांनी भारली जावी, त्यावर चांगले संस्कार व्हावे, चांगली मूल्ये त्यांनी आचरणात आणावी आणि आपली जी भारत देशाची जी भूमी आहे ती भूमी आदर्शवत दिसावी यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. नवीन नवीन सृजनात्मक निर्मिती केली पाहिजे आणि आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं नाव त्यांनी रोशन केलं पाहिजे. एकंदरीत कवयित्रीने या कवितेमध्ये नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या भावस्थितीचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे आणि याची तुलना कवयित्रीने विजेशी केलेली आहे, पावसाच्या सरीशी केलेली आहे आणि वाऱ्याशी तुलना केलेली आहे. यांच्याकडून आपल्याला प्रेरणा घेऊन आपल्या देशासाठी, आपल्या राष्ट्रासाठी आपण सतत नवनिर्माण करीत राहिलं पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव रोशन केलं पाहिजे. तर या कवितेचा आपण स्वाध्याय बघूया. बघा, प्रश्न पहिला जो आहे तो, कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते ते लिहा. आपल्याला यामध्ये म्हणजे कवयित्रीला असे का वाटते याचं आपल्याला इथे जे आहे ते उदाहरण लिहायचं आहे, की म्हणजे कारण लिहायचं आहे आपल्याला यामध्ये. पावसाच्या सरी कोसळाव्यात कारण, कवयित्री काय सांगतात तिथे, पावसाच्या सरी कोसळाव्यात. कवयित्रीने पावसाच्या सरी कोसळाव्यात असं का म्हटलेलं आहे, कशासाठी बोललेलं आहे त्यांनी, कारण पावसाच्या जर सरी कोसळल्या तर सगळी माती काय होणार, एक होणार. कारण असं पाऊस काय असं थोड्या ठिकाणी पडतो, थोड्या ठिकाणी पडत नाही असं होत नाही. पावसाच्या सरी कोसळाव्यात कारण मातीत माती मिसळून भेदभाव नष्ट व्हावेत, म्हणून त्या सांगतात की जसे पाऊस आला की सगळी माती ओली होते, त्याचप्रमाणे जे आपल्या जाती धर्मामध्ये जो भेदभाव आहे तो भेदभाव मिटून टाकण्यासाठी कवयित्रीने इथे पावसाच्या सरी कोसळाव्यात असं सांगितलं आहे. म्हणजे पाऊस आला की जशी माती एक होते त्याचप्रमाणे आपल्याला पण सगळ्या जाती धर्मातील भेदभाव काय करायचे आहेत, मातीत माती मिसळून भेदभाव नष्ट होण्यासाठी कवयित्रीने आपल्याला सांगितलं आहे. दुसरं बघा, भुलावी तहान विसरावी भूक कारण, कवयित्री इथे सांगतात की तहान भुलावी आणि विसरावी भूक
असं का कवयित्रीने सांगितलं आहे? का सांगितलेलं आहे? भुलावी तहान विसरावी भूक. म्हणजे आपल्याला तहानही नको आणि भूकही नको. कशासाठी? कशासाठी नको? तर इथे कवयित्रीने सांगितलेलं आहे, की इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागावी. म्हणजे आपण आपलं काम एवढ्या तीव्र गतीने, एवढं चांगल्या प्रकारे करायला पाहिजे, की आपल्या समोर जर एखादं काम दिसलं, तर तेव्हा आपल्याला तहानही नाही लागली पाहिजे आणि भूकही नाही लागली पाहिजे. दोन्ही विसरून आपल्याला एवढ्या तीव्र गतीने आपलं काम करायचं आहे. म्हणजे कवयित्री हे कशासाठी सांगतायत, तर आपण इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लागावी आणि नवनिर्माण करताना त्यांनी एवढ्या तीव्र गतीने आपलं नवनिर्माणाचं काम करायला पाहिजे, की त्याला भुकेची पण आठवण नाही झाली पाहिजे आणि तहान पण नाही लागली पाहिजे. म्हणजे तो आपल्या कामामध्ये एवढा मग्न असला पाहिजे. प्रश्न दुसरा बघा इथे दिलेला आहे. खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा. कवयित्रीला इथे काय लिहायचं आहे, की अपेक्षित परिणाम लिहायचा आहे. म्हणजे वीज चमकणे म्हणजे काय? कवयित्रीला इथे लिहायचं आहे, की वीज चमकणे म्हणजे आणि दुसरा आहे वारा घुमणे. म्हणजे जर वीज चमकली तर त्याचा परिणाम काय होणार आणि वारा घुमणे म्हणजे त्याचा परिणाम काय होणार? इथे ते कवयित्रीला काय सांगायचं आहे? तर वीज चमकणे म्हणजे रक्तात भिनून स्नायू पेटावेत आणि घोष करावा. म्हणजे वीज चमकणे म्हणजे ज्या प्रकारे वीज लख्ख चमकते तेवढ्याच तीव्र गतीने आपले जे स्नायू आहेत ते काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी सक्षम असावे आणि तेवढ्याच तीव्र गतीने आपण काम करायला पाहिजे. असं या म्हणजे या कवयित्रीला या शब्दामधून सुचवायचं आहे. दुसरं आहे वारा घुमणे म्हणजे काय? वारा घुमणे म्हणजे कवयित्रीला इथे काय सांगायचं आहे? ज्या प्रकारे वारा असा गोल-गोल घुमतो, त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? तहान-भूक विसरून युवक भारला जावा आणि त्याला नवनिर्माणाची चाहूल लागावी. म्हणजे कोणतंही काम करताना कवयित्रीला या शब्दांमधून काय सुचवायचं आहे आणि काय म्हणजे तिला परिणाम अपेक्षित आहे ते आपल्याला इथे लिहायचं आहे, की कवयित्री सांगतात, की जर आपल्याला वारा घुमणे यामधून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि तहान भूक विसरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम करायचं आहे. कवयित्री यामधून हे सुचवत आहे आपल्याला. दुसरं बघा प्रश्न तिसरा जो आहे तो खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. कवयित्रीला इथे काय करायचंय? यांच्या जोड्या लावायच्या आहेत. कवयित्री इथे म्हणजे 2 गट दिलेले आहेत. तर त्या 2 गटाचा आपल्याला काय करायचं आहे? जोड्या लावायच्या आहेत. तो बघा खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यामध्ये त्यांचा अर्थ पण दिलेला आहे. तर मग पहिला जो आहे तो वीज रक्तात भिनावी. वीज रक्तात भिनावी म्हणजे नेमकं काय? कवयित्रीला इथे नेमकं काय सांगायचं आहे? वीज रक्तात भिनावी म्हणजे माणसात उत्साह निर्माण व्हावा. याचं जे उत्तर आहे ते एक नंबर जे आहे ते वीज रक्तात भिनावी त्याचं उत्तर आहे ते माणसात उत्साह निर्माण व्हावा. याचं उत्तर 4 नंबरचं आहे. दुसरं जे आहे ते मातीत माती एक व्हावी. माती एक व्हावी म्हणजे पूरी मिट्टी एक हो जाना. कहने का तात्पर्य है कि कवयित्री को इसमें माती ने भेदभाव विसरावा. मातीत माती एक व्हावी म्हणजे मातीने भेदभाव विसरावा. म्हणजे हमें उनसे प्रेरणा लेकर हमारे जाति धर्म में जो भेदभाव है उसको हमें मिटाना है. वीज रक्तात भिनावी म्हणजे माणसात उत्साह निर्माण व्हावा आणि पहिले का पहिल्याचं जे उत्तर आहे ते बडी वाली ई आणि दुसऱ्याचं उत्तर आहे ते मातीने भेदभाव विसरावा. तिसरं आहे नवनिर्माणाची चाहूल लागावी. नवनिर्माणाची चाहूल लागावी म्हणजे याचं उत्तर आहे उ. नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी. आपल्याला हमेशा नवीन काहीतरी करण्याची आपली इच्छा निर्माण व्हावी लागते. पुसून टाकीत भेदभाव. पुसून टाकणे म्हणजे मिटाना. पुसून टाकीत भेदभाव म्हणजे समाजातील भेदभाव नष्ट व्हावे. आपल्या समाजामध्ये जी दरी निर्माण झाली आहे ती भेदभावाची आपल्याला ते भेदभाव आपल्याला काय करायचं आहे? नष्ट करायचा आहे. उजळावी भूमी
दिगंतात म्हणजे आपली जी भारतभूमी आहे ती भारतभूमी सर्वत्र चमकावी, आपल्या भारताचं नाव सगळीकडे रोशन व्हावं. कवयित्रीला यातून हा संदेश द्यायचा आहे की उजळावी भूमी दिगंतात म्हणजे सर्वत्र भारतभूमी चमकावी. याचं जे उत्तर आहे ते आहे. म्हणजे कवयित्रीला या शब्दांमधून काय संदेश द्यायचा आहे याच्या आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत. आता यामध्ये शेवटचा प्रश्न आपण पाहूया. भावार्थधारित. भावार्थधारित म्हणजे याचा आपल्याला काय करायचं आहे, अर्थ लिहायचा आहे की कवयित्रीला यामधून काय सांगायचे आहे. मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेद या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा. यामधला कवयित्रीला काय करायचं आहे, सामाजिक आशय स्पष्ट करायचा आहे. म्हणजे कवयित्री यामधून आपल्याला काय संदेश देऊ इच्छिते किंवा कवयित्रीला यात काय आपल्याला सांगायचं आहे की जशी आपली भारतभूमी जी आहे ती सुजलाम सुफलाम आहे आणि यामध्ये अनेक जाती धर्म पंथ याचे लोक एकत्र येऊन राहतात. आपल्या भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे, हे आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे. परंतु कधी कधी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद उफाळून वर येतात व दंगली घडतात. कधी कधी वेगवेगळ्या जाती धर्माहून जी आहेत ती आपल्याकडे भांडणे होतात किंवा काही दंगली घडतात. असे होऊ नये म्हणून मानवतेचा वसा भारतभूमीवर कायम राहावा. म्हणून कवयित्री म्हणतात की बेभान पावसाच्या सरी कोसळाव्यात व मातीत माती मिसळून जावी, सर्व भेदभाव नष्ट व्हावेत आणि पुन्हा एकदा भारतभूमी आदर्शवत होईल व सर्व जगात मानाने वावरेल. कधी कधी म्हणजे आपण किती राहिलो तरी आपल्या भारतामध्ये विविध जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात, पण कधी कधी भांडणे, दंगली, झगडा असं होत असतं. तर कवयित्रीला या कवितेतून, या पंक्तीतून हा संदेश द्यायचा आहे की मातीत माती ज्याप्रमाणे एक होते, पाऊस आला की सगळी माती एक होते, त्याच प्रकारे आपल्याला भेदभाव जो आहे तो मिटवून आपल्याला मानवता हा एकच धर्म आहे आणि प्रेमाने सगळ्यांशी सगळे भेदभाव नष्ट करून आपल्याला इथे वावरायचं आहे. हा कवयित्रीने यातून आपल्याला संदेश केलेला आहे. यानंतर बघा, प्रश्न 5वा जो आहे तो अभिव्यक्ती आहे. आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हास वाटते ते स्वतःच्या शब्दात सविस्तर लिहा. कवयित्रीने इथे आपल्या शब्दात आपल्याला लिहायला सांगितलेलं आहे की आपल्या देशात शांतता निर्माण होण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षित आहे, मतलब आपकी राय किंवा आपके विचार इसमें से आपको व्यक्त करना है. तर काय काय सांगितलेलं आहे की आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी, अंधश्रद्धा म्हणजे या सगळ्या समस्या आहेत आणि त्यामुळे जातीभेद व धर्मभेद यांची म्हणजे राक्षसी वृत्ती कधी कधी वावरताना आपल्याला दिसते. कधी कधी अज्ञान, अंधश्रद्धा यामुळे पण लोकांमध्ये अशांतता निर्माण होते, शांतता भंग होते आणि यावर उपाय म्हणजे सर्वदूर मूल्य शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. जे मूल्य आहेत, जे संस्कार आहेत आणि जास्तीत जास्त शिक्षणावर जर भर दिला तर या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत किंवा गरिबी आहे, अज्ञान आहे, या सगळ्या समस्या इथे सुटू शकतात. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल आणि तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्म समभावाचे व्रत प्रत्येकाने अवलंबले पाहिजे. प्रत्येकाने सर्व धर्म समभावाचा आपल्या जीवनात उपयोग केला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हाच धर्मभेद लयाला जातील व पुन्हा साऱ्या भारत जगाला शांतीचा संदेश देता येईल. म्हणजे या समस्येवर उपाय तर काय, आपण जास्तीत जास्त मूल्य शिक्षणाकडे, अज्ञान, अंधश्रद्धा हे मिटवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शिक्षणावर जर भर दिला तर या सगळ्या समस्या पुढे सुटू शकतील. कारण भांडणामध्ये, दंगली, झगड्यामध्ये कोणाचाच काहीच फायदा नव्हतो, त्यामध्ये आपल्या राष्ट्राचं नुकसान होत असतं. यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे आपण शिक्षणावर जर भर दिला, मूल्य शिक्षणावर जर भर दिला तर आपल्या देशाचा नक्कीच विकास होईल आणि आपल्या देशातले जाती धर्म जे आहेत ते मिटून जातील.
आता यातील शेवटचा प्रश्न आहे, कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा. भावार्थ म्हणजे या कवितेमधला अर्थ. या कवितेतून कवयित्री काय संदेश आपल्याला देऊ इच्छितात. तर या कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला नवीन विचारांचा समाज निर्माण करण्याचा ध्यास घ्यायला कवयित्रीने सांगितलेला आहे. आणि ज्या प्रकारे कवयित्रीने तिन्ही कडव्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रेरणा दिलेल्या आहेत. तर पहिल्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी व नवनिर्मितीचा घोष करावा. पहिल्या कडव्यात कवयित्रीने ज्याप्रमाणे वीज प्रकाश देते त्याप्रमाणे आपल्या अंगामध्ये पण तेवढी नवनिर्मितीची घोषणा केलेली आहे आणि आपले स्नायू मजबूत करून आपल्याला आपलं नवीन कार्य नवनिर्मिती करायची प्रेरणा कवयित्रीने पहिल्या कडव्यातून आपल्याला दिलेली आहे. दुसऱ्या कडव्यातून कवयित्रीने आपल्याला काय सांगितलेले आहे, की ज्या प्रकारे पावसाच्या सरी कोसळाव्यात की मातीत माती मिसळून जावी. मातीत माती मिसळून जावी म्हणजे कवयित्रीला इथे काय सांगायचे आहे, की सर्व धर्म समभावाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा, पावसात सारे जातीभेद धर्मभेद नष्ट व्हावेत. कवयित्री या कवितेमध्ये जातीभेद धर्मभेद दुसऱ्या कडव्यामधून नष्ट करण्यासाठी आपल्याला सांगत आहे आणि यातून आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी शिकवत आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीने आपली वाऱ्याबरोबर तुलना केलेली आहे. नवविचारांचा वारा घुमावा आणि त्याने तरुणाईंची मने भारली जाऊन नव समाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी आणि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी. वाऱ्यापासून कवयित्रीने आपल्याला प्रेरणा दिलेली आहे आणि या तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री आपल्याला आपली जी नवनिर्माणाची चाहूल लागावी, आपण तहानभूक सगळं विसरून नवीन निर्मितीचा ध्यास घेऊन आपल्या देशाची जी भूमी आहे ती भूमी आपण आदर्शवत करावी, आपल्या देशाचं आपण नाव रोशन करावं, असं या तिसऱ्या कडव्यातून कवयित्री आपल्याला प्रेरणा देत आहे. म्हणजे एकंदरीत कवयित्रीने या पूर्ण कवितेमध्ये आपल्याला सगळे विविध जाती धर्म भेदभाव जे आहेत ते सगळे मिटवून आपल्याला आपला मानवता हा एकच धर्म आहे असं या कवितेतून कवयित्रीने सांगितले आहे. आणि नेहमी आपल्याला आपल्या देशाचं काही नुकसान होणार नाही, राष्ट्रीय संपत्तीचं काही नुकसान होणार नाही, याकडे आपण नेहमी लक्ष दिलं पाहिजे आणि सतत आपल्या देशाच्या प्रगती करण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे, हा संदेश आपल्याला कवयित्रीने या कवितेतून दिलेला आहे. यामध्ये कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता. आज आपण पुन्हा एकदा आपल्या पाठ्यपुस्तकातील 12वी कविता जी आहे ती पुन्हा एकदा नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन या कवितेतून आपण अभ्यासले आहे.